नमस्कार, मी श्रुती राहुल बुलेटिनमध्ये आपलं स्वागत करते। सुरुवातीला महत्त्वाची घडामोड। मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आजचा 5वा दिवस आहे। मनोज जरांगे यांची प्रकृती खालावली आहे, तपासणी करून घेण्यास त्यांनी नकार दिलाय। मुंबईत दुपारी 12 पर्यंत रस्ते मोकळे करा असे निर्देशच सरकारला कोर्टाकडून देण्यात आले। तर दुपारी 3:30 वाजता आज पुन्हा एकदा हायकोर्टात सुनावणी पार पडणार आहे। न्यायदेवतेच्या नियमांचं पालन करा, मेलो तरी उठणार नाही असं जरांगे पाटील यांनी म्हटलंय। मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा 5वा दिवस आहे। त्यांनी आता पाणी पिणं सुद्धा बंद केलेलं आहे। त्यांची प्रकृती खालावलेली आहे, तपासणी करून घेण्यास त्यांनी नकार दिलेला आहे। त्रास होता कामा नाही हे पण समजून घ्या। तुम्ही काय लांब गेले का? ग्राउंडवर गाड्या लावायचं तर ग्राउंडवर झोपायचंय, नसतं आझाद मैदानला यायचंय। किती सोपं आहे। तुम्ही शांत राहा आणि ज्यांना ऐकायचंच नाही ना तो गावाकडे गेला तरी चालत। मी मेलो तरी इथून उठत नाही। ज्याला यायचं त्याला येऊ दे, सरकार येऊन दे, गोळ्या घेऊन येऊन दे, बंदूक घेऊन येऊन दे, त्याला काय घेऊन यायचं ते येऊन दे। मी बाजार मारायला तयार आहे तुमच्यासाठी, फक्त तुम्हाला सांगितलं तेवढं तुम्ही करा। अधिक या सगळ्या संदर्भात जाणून घेऊया आपले प्रतिनिधी निवृत्ती बाबर यांच्याकडून। निवृत्ती, मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आजचा 5वा दिवस आहे। मनोज जरांगे यांची प्रकृती खालावलेली आहे आणि तपासणी करून घेण्यास मनोज जरांगे यांनी नकार दिलाय। तर आपले प्रतिनिधी निवृत्ती बाबर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। निवृत्ती, मनोज जरांगे यांची ही प्रतिक्रिया आपण ऐकलेली आहे। काहीही झालं तरी मुंबई सोडणार नाही असं जरांगे म्हणतायत। काय नेमकं आज होऊ शकतं? नक्कीच आपण जर पाहायला गेलं तर मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा मुंबईतला 5वा दिवस आहे आणि 5व्या दिवशी देखील मोठ्या प्रमाणात गर्दी जी आहे ती गर्दी आपल्याला पाहायला मिळते। उपचार घेण्यासाठी मनोज जरांगे यांनी नकार दिल्याचं आपल्याला पाहायला मिळते, परंतु आज सर्वांचं लक्ष जे आहे ते प्रशासनाच्या भूमिकेकडे लागलेलं आहे। कारण कोर्टाच्या आदेशानुसार 12 वाजेपर्यंत आझाद मैदान वगळता इतरत्र कुठेही आंदोलन करण्याची परवानगी जी आहे ती मराठा आंदोलनकर्त्यांना नाहीये। त्यामुळे आज प्रशासन कशा पद्धतीने कोर्टाच्या नियमांचं अंमलबजावणी करतं हे पाहणं महत्त्वाचं असेल। आपण पाहू शकतो की छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल परिसरामध्ये आहे आणि या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात जी वाहनं संपूर्ण महाराष्ट्रातून मराठा बांधवांची आलेली आहेत, ही वाहनं छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलच्या या मेन मुख्य चौकामध्ये लागल्याचे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय। सकाळच्या वेळेस अनेक जण नाश्ता देखील या ठिकाणी करताना पाहायला मिळत आहेत। अनेक फळं वाटप असतील किंवा जो नाश्ता गावावरून काही गाड्या भरून आलेल्या आहेत त्या गाड्या संपूर्ण ह्या चौकामध्ये असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहेत। 12 वाजेपर्यंत खरं तर हा संपूर्ण चौक जो आहे, संपूर्ण मुंबईतील रस्ते जे आहेत ते खाली करण्याचे आदेश जे आहेत ते आदेश देण्यात आलेले आहेत। त्याच्यामुळे प्रशासन कशा पद्धतीने अंमलबजावणी करतं हे पाहणं महत्त्वाचं असेल। तर दुसरीकडे मनोज जरांगे यांनी संपूर्णपणे उपचार घेण्यासाठी नकार दिलेला आहे आणि त्याच्यामुळे कुठेतरी त्यांची तब्येत जी आहे ती खालावत चाललेली आहे। तर दुसरीकडे आपण पाहतोय की अजून देखील मुंबईतल्या काही नक्कीच निवृत्ती अपडेट्स घेत राहणार आहोतच। आणि आता महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा घेणार आहोत महाफास्ट 100 मध्ये।